मी सचिन काशीनाथ काटकर, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे, ॲटपोस्ट बावडा. मी इथून आलतो काळे सरांचं यूट्यूबच्या काल व्हिडिओ बघितल्यापासून लगेच आजच विचार केला, नव्या वर्षात नवीन आपण काहीतरी करूया चांगला विचार म्हणून काळे साहेबांना फोन केला. साहेब मला म्हणले 3 वाजेपर्यंत तुम्ही या, मी स्वतः तिथे येतो. त्यानुसार आम्ही आलो तर बरोबर साहेब इथं होतेच. त्यानंतर आम्ही आलो. येताना आबाबा वाटलं आम्हाला सुरुवातीचा ऊस त्यांचा बघताना, पण जो त्यांनी नेमका प्रयोग केला आहे तर ऊस फारच व्यवस्थित उंच आणि म्हणतील तशा 20 फुटापेक्षा पण जास्त काही काही ठिकाणी वाढलाय. 60-65 कांडा आहेत. पण महत्त्वाचे सगळ्यात इथं गरज काय आहे तर इथं जमीन फार क्षारयुक्त आहे, पाण्याचं pH पण ह्यांच्याकडे जास्त आहे. आपलं त्यापेक्षा कितीतरी सरस जमीन आहे, पाण्याची परिस्थिती चांगली आहे आमची, पण एवढा ऊस आरामात येऊ शकतो. पण आम्ही तेवढा आबदलो नाही. तर साहेबांनी स्वतः म्हणतात की बाबा प्रायव्हेट फंड किंवा एवढा खर्च केला आहे हा सुद्धा आपल्याला फार मोठा आहे व त्यापेक्षा कमी खर्चात होऊ शकतं आपल्या लेवलला, हे महत्त्वाचं आहे. आणि साहेबांनी केलेल्या गोष्टी प्रचंड म्हणजे शेतकऱ्यांना प्रेरणादायी ठरणार आहेत. ह्या गोष्टी होऊ शकतात हे महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी मी स्वतः प्रयत्न करणार आहे, त्या पद्धतीनं पुढं चालणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे काळे साहेबांचं महत्त्वाचं अभिनंदन करणार आहे ह्या गोष्टी. आणि साहेब कुणाचा फोन उचलत नाहीत असं नाही, प्रत्येकाशी बोलतायत अजून तरी व्यवस्थित आणि व्यवस्थित आयडिया देत आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे सूर्यप्रकाश हा महत्त्वाचा त्यांनी बेनिफिट धरला आहे, म्हणजे जे मुळे हां ते टाका असं काही त्यांनी अजून आम्हाला सांगितलं नाही, पण सूर्यप्रकाशावर येऊ शकतं. आणि महत्त्वाचं त्यांची जमीन एवढी खराब आहे, आपली तर आरामातच येईल असं एक माझे म्हणण्याचं ही गोष्ट आहे. आणि ह्यांनी यांचं काही स्वतःचं महत्त्व वाढवलं नाही, ह्यांनी फक्त सांगितलं आहे आम्ही ह्या पद्धतीनं गेलो, तुम्ही पण ह्या पद्धतीने थोडं पुढं जावा, होऊ शकतंय, केल्यानं होत आहे. हां शेतकऱ्यांची ते सांगितलं, पण रीग लागलेली आहे त्या पद्धतीनं. हा शेजारचा ऊस पण बरं का त्याच मातीतला आहे मागचा सुद्धा, आणि हा असा ऊस त्याच आहे, पण सूर्यप्रकाशावर ह्यांनी जास्त भर दिला आहे स्वतःहून, हे महत्त्वाचं आहे. चालतंय, ओके, आभारी. थँक्यू.